नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आपल्याला मिळू शकतील आणि आपण त्यावर व्यक्त होऊ शकता. सध्या राष्ट्रीय राजकारणामध्ये आपण पाहतोय की ममता बॅनर्जी यांचं सरकार कोसळल्यानंतर त्यांच्या पक्षाची जी काही स्थिती झालेली आहे ती आपण रोजच्या रोज पाहतोय. त्याची जी दयनीय अवस्था आहे, ज्या एक प्रकारे चिरफळ्या त्या पक्षाच्या उडालेल्या आहेत, ते आपल्याला रोजच्या रोज ऐकायला मिळते. आता मध्यंतरीच त्यांच्या 80 आमदारांपैकी 60 आमदारांनी एक स्वतंत्रच गट तयार केला. एक प्रकारे ते अजून तृणमूल काँग्रेसमधनं बाहेर पडले नसले तरी देखील ममतांचं नेतृत्व जे आहे ते एक प्रकारे त्यांनी झुगारलेलं आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच वेळेला जवळपास 19 खासदारांनीसुद्धा स्वतंत्रपणे आपला एक गट तयार केल्याचं सध्या कळतंय. मग त्याच्यामध्ये शत्रुघ्न सिन्हा आहेत, युसुफ पठाण आहेत, असे काही प्रमुख खासदार जे आहेत ते त्याच्यामध्ये आहेत. त्यांनीसुद्धा एक स्वतःची यादी तयार केलेली आहे अशी बातमी समोर येते. आणि त्यामुळे ममता बॅनर्जी यांचा पक्ष जो आहे तो पूर्णपणे ढेपाळलेला आहे, अशीच सध्याची स्थिती आहे. खरं तर आपण पाहिलेले आहेत, अनेक निवडणुकांमध्ये पक्षांचे पराभव होतात, अत्यंत दारुण पराभव होतात. पण म्हणून लगेच एवढ्या पद्धतीने पक्ष कधी फुटत नाहीत. पण ममता बॅनर्जींच्या पक्षाची अवस्था होण्यामागचं कारण एक असू शकतं, ते म्हणजे आधीपासूनच सगळ्या या खासदारांमध्ये, आमदारांमध्ये एक ममता बॅनर्जींबद्दल नाराजी असू शकते. त्यांची ज्या पद्धतीची कार्यपद्धती होती पश्चिम बंगालमध्ये काम करण्याची, किंवा अभिषेक बॅनर्जी यांच्याकडे ही सगळी सूत्र दिल्यानंतर, किंवा त्यांच्याकडे जी काही सूत्र होती त्यानुसार ज्या पद्धतीने पक्ष चालवला जात होता, ज्या पद्धतीने हिंदूंचा अवमान केला जात होता, देवी देवतांचा अवमान केला जात होता, मुस्लिमांचं लांगुलचालन केलं जात होतं, हे सगळं कुठेतरी या सगळ्या आमदारांना, खासदारांना पसंत नसावं. पण सत्ता होती, ममता बॅनर्जी मुख्यमंत्री होत्या, आणि असं कोणालाही अपेक्षा नव्हती की भाजपाला एवढी 200पेक्षा अधिक जागा मिळतील, काहीतरी फरक पडेल. पण ममता बॅनर्जी याच मुख्यमंत्री राहतील, त्यांचंच सरकार येईल, तृणमूलचंच सरकार येईल, अशीच सगळ्यांना अपेक्षा असावी. त्यामुळे कोणी कदाचित बोलत नसावं. पण आता जी काही धुळदाण त्यांच्या पक्षाची उडाली निवडणुकीत, त्यानंतर सगळ्यांना आता कळलं की आता काही ममता बॅनर्जींचा पुन्हा येण्याचा मार्ग जो आहे तो प्रशस्त होण्याची शक्यता नाही आहे. याचं कारण केवळ भाजपाला 200 जागा आहेत असं नव्हे, तर एकूण जनतेमध्ये जो रोष आहे ममता बॅनर्जींबद्दल तो या सगळ्या खासदार आणि आमदारांना कळलेला आहे. आता ममता बॅनर्जींसोबत राहिलं तर जी अभिषेक बॅनर्जींची अवस्था झाली, ज्यांना निदान अंडी फेकून तरी मारली, तर तशीच अवस्था आपली होईल आणि लाज जाईल आपली सगळ्या लोकांसमोर आणि संपूर्ण देशासमोर, हे त्यांना लक्षात आलं असावं. म्हणून त्यांनी आता ही बंडाचा पवित्रा घेतलेला आहे. पण हा बंडाचा पवित्रा घेतल्यानंतर आता ममता बॅनर्जींना सुद्धा लक्षात आलेलं आहे की आता काय आपलं हे राजकारण हे पुढे अशाच पद्धतीने चालू ठेवणं कठीण आहे. कारण जर आमदारच सोबत नाहीत, खासदारही नाहीत, तर करायचं कसं राजकारण? शेवटी अशा पद्धतीने इतक्या दुर्बल अवस्थेमध्ये राजकारण करणं, आणि ते सुद्धा पुढची 5 वर्ष, आत्ताच सरकार स्थापन झालं आहे तिकडे भाजपाचं, 5 वर्ष पुढची आहे, ती कशी काढायची? काहीतरी आधार पाहिजे. आमदार खासदारांचा तर आधार राहिलेला नाही, लोकांचाही आधार नाही. म्हणजे जनाधार तो मतदानातून तर दिसलाच, पण असाही जनाधार नाही आहे. लोक आता ममता बॅनर्जी रस्त्यावरनं फिरल्या तरी त्यांच्याकडे बघत नाहीत ढुंकून, असे काही व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत. मग अशा परिस्थितीत ममतांनी कुठेतरी पुन्हा आपण वेगळा मार्ग निवडावा का, किंवा जे काही ज्या काँग्रेसमधनं आपण वेगळे झालो त्या काँग्रेसकडे परत जावं का, असा विचार करायला सुरुवात केली आहे असं कुठेतरी ऐकिवात आहे. आता जी इंडिया आघाडीची बैठक झाली त्याच्यामध्ये सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्यात चर्चा झाल्याचं सांगितलं जातं. सोनिया गांधींनी असा प्रस्ताव दिलेला आहे असं सांगितलं जातं की आता तुम्ही परत या काँग्रेसमध्ये एक महत्त्वाचं पद तुम्ही घ्या. अभिषेक बॅनर्जींना सुद्धा एक महत्त्वाचं पद दिलं जाईल, कारण आता एकटं राहून तिथे तुम्हाला राजकारण करता येणं कठीण आहे.
असं कुठेतरी सांगितल्याचं कळतंय. अभिषेक बॅनर्जी, राहुल गांधी यांची चर्चा झाली 10 जनपद इथे. जवळपास 1.5 तास त्यांची चर्चा झाली. याचा अर्थ हाच आहे की ममता बॅनर्जींना कुठेतरी काँग्रेसकडून एक प्रकारे पुन्हा या पद्धतीचा प्रस्ताव दिला जातोय. आणि तो आता ममता बॅनर्जी स्वीकारतात की नाही माहिती नाही. त्यांच्यासुद्धा शेवटी काही अटी शर्ती असतील. ते कितपत मान्य होतात, कितपत मान्य होणार नाहीत ते माहिती नाही. पण सध्या तरी आधार शोधण्यासाठी त्या पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये विलीन होण्यासाठी तयार होऊ शकतात येत्या काळामध्ये. सध्याची परिस्थिती पाहता, भाजपची ताकद पाहता, पश्चिम बंगालमधली एकूण केंद्रातली हे सगळं पाहता काँग्रेसमध्ये विलीन व्हावं आणि शेवटी ममता बॅनर्जींचं जे काही पुढचं आता कारकीर्द आहे राजकारणातली ती काँग्रेससोबतच काढावी अशी त्यांची इच्छा असावी. त्यातून एक कदाचित ताकद त्यांना मिळू शकेल अशी त्यांची अपेक्षा असावी. तर तसा प्रयत्न चालू आहे. पण त्याच वेळेला असा सुद्धा विचार येतो की केवळ ममताच बॅनर्जी कशाला, ममता बॅनर्जींनीच का विलीन व्हावं. असे अनेक पक्ष आहेत देशामध्ये आज ज्यांची अवस्था अत्यंत दारुण झालेली आहे, बिकट झालेली आहे. गेल्या या काही वर्षामध्ये 2014मध्ये नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय स्तरावर उदयाला आल्यानंतर म्हणजे अर्थात पंतप्रधान झाल्यानंतर तेव्हापासून जे आपण पाहतोय या सगळ्या प्रादेशिक पक्षांमध्ये प्रचंड त्यांची धुळदाण झाली. त्याच्यामध्ये आता महाराष्ट्राचं उदाहरण घ्यायचं तर शरद पवारांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तो दुभंगला. अजित पवार वेगळे झाले. आज अजित पवार हयात नसले तरी सुनेत्रा पवार या NDA सोबत आहेतच. त्यांच्यासुद्धा चर्चा होती मध्यंतरी. जेव्हा अजित पवारांचं निधन झालं त्यावेळेला चर्चा सुरू झाली की विलिनीकरण होईल, व्हायला पाहिजे. रोहित पवार वगैरे आघाडीवर होते अशा सगळ्या या विलिनीकरणाच्या उद्देशाने. पण ते काही झालं नाही. आणि शेवटी आता शरद पवार एकटेच आहेत. आता आपण पाहिलं राज्यसभेचे ते खासदार झाले. पण ते होण्यासाठी सुद्धा शेवटी भाजपाचा कुठेतरी पाठिंबा जो आहे तो मिळाला. त्यांची इच्छा होती म्हणून ते होऊ शकले असं म्हटलं जातं. त्यातून ते राज्यसभेचे खासदार झाले. तेव्हा त्यांनाही आता परतीचा मार्ग आहे का, ते सुद्धा काँग्रेसमध्ये जाऊ शकतात का? कारण असं तर त्यांनी यापूर्वी केलेलं आहे. सोनिया गांधी ज्या आहेत त्या परदेशी आहेत, परदेशी वंशाच्या आहेत, मुळाच्या आहेत म्हणून त्यांच्यावर टीका करून त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. पण पुन्हा ते काँग्रेसच्या सोबतच गेले, त्यांच्यासोबतच त्यांनी राजकारण केलं, त्यांची सरकार आली महाराष्ट्रामध्ये. पण आता पक्षच राहिलेला नाही आहे. पक्षाची अवस्था बिकट झालेली आहे. आता त्यांचा एक जो वर्धापन दिन झाला त्याच्यामध्ये सुद्धा आता भाकरी फिरवायला हवी, सर्वसामान्य लोकांना सुद्धा नेतृत्व द्यायला हवं अशा पद्धतीचा एक विचार पुढे आलेला आहे. कारण का किती काळ शरद पवारांच्याच कुटुंबाभोवती सगळं चालणार. जे अन्य लोक आहेत जे मेहनत घेत आहेत त्यांनाही आता द्यावं लागेल, काहीतरी पद द्यावं लागेल, सन्मान द्यावा लागेल, तसा विचार सुरू आहे. मग अशा परिस्थितीत शरद पवारांनी काँग्रेससोबत जावं, विलीन व्हावं असा का पर्याय पुढे येऊ शकत नाही? तसंही होऊ शकतं. शरद पवारांचं सुद्धा आता प्रकृतीच्या मानाने आपण पाहिलं तर ते भलेही आता राज्यसभेचे खासदार असले तरी त्या पद्धतीने ते ॲक्टिव्ह राहू शकत नाहीत. काम करतात, ते वेगवेगळ्या ठिकाणी जातात अजूनही. पण तरी देखील जो एक जोश उत्साह असतो एका ठराविक वयात तो आता राहिलेला नाही. पुढचं भवितव्य माहिती नाही आहे पक्षाचं काय असेल. अशा परिस्थितीत ते काँग्रेससोबत जातील का असाही विचार मनात येऊ शकतो. तिकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची बिकट अवस्था आहे. एकनाथ शिंदे आणि 40 आमदार वेगळे झाल्यानंतर काय काय झालं हे आपण पाहिलेलं आहे. अशा परिस्थितीत शिंदेंची शिवसेना जी आहे ती आता बळकट आहे. त्यांच्याकडे 57 आमदार आहेत, खासदार आहेत, NDA सोबत आहेत, सत्तेत आहेत, केंद्रामध्ये सत्तेत आहेत, इथे सुद्धा राज्यात सुद्धा सत्तेत आहेत. त्यांना काही गरज नाही आहे उद्धव ठाकरेंनी त्यांच्याकडे विलीन होण्याची किंवा त्यांनी उद्धव ठाकरेंशी बोलण्याची. उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंसोबत विलीन होता येऊ शकतं, दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात. जो प्रयत्न त्यांनी केला पालिकेच्या निवडणुकीमध्ये, ठाकरे ब्रँड नावाने एक प्रकारे चर्चा सुरू झाली होती, पुढे काहीच झालं नाही. पालिका निवडणुका झाल्या, त्यात उद्धव ठाकरेंची हातची सत्ता जी आहे पालिकेतली, मुंबई महानगरपालिकेतली, ती गेली आणि त्यानंतर ठाकरे ब्रँडचं नावच कोणी घेतलं नाही. पण आता भाजपासोबत तर काय उद्धव ठाकरे जाण्याची शक्यता अजिबात नाही येत्या काळामध्ये. त्यामुळे ठाकरे ब्रँड पुन्हा जर निर्माण करायचा असेल तर त्यांना राज ठाकरेंसोबत जाऊन त्यांना एक युती पुन्हा एकदा करता येऊ शकते. दोन्ही पक्ष एकत्र आणता येतील, विलीन होऊ शकतात. तोही विचार करायला हरकत नाही. त्यामुळे हा विलिनीकरणाचा सध्याचा मोसम आहे. इतक्या काळामध्ये म्हणजे सुरुवातीला काँग्रेस हाच एक मोठा पक्ष होता.
प्रचंड मोठा जलप्रवाह होता स्वातंत्र्यानंतर, पण नंतर हळूहळू अनेक लोक त्याच्यापासून वेगळे होत गेले, स्वतःचे पक्ष काढले, स्वतःचं राजकारण करायला लागले. त्यातून काँग्रेस ही इतकी आक्रसत गेली आणि काँग्रेसचं राजकारण मुस्लिम लांगुल चालनाच्या पलीकडे जाऊ शकलं नाही. त्याच्यामुळे हा पक्षाची आज स्थिती झाली. आणि त्याच्यात आता या सगळ्या प्रादेशिक पक्षांची अशी अवस्था झाली आहे, त्याच्यातच दुफळी माजलेली आहे, उभे त्यांच्यात गट पडलेले आहेत. अशा परिस्थितीत शरद पवारांना पुन्हा एकदा काँग्रेससोबत जाता येईल, ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात, त्यांच्यात विलिनीकरण होऊ शकतं आणि त्यातून पुढचं राजकारण करता येईल जर त्यांना शक्य असेल तर. अन्यथा भवितव्य काय आहे? भवितव्य करण्यासाठी काहीतरी तशी ताकद असली पाहिजे, काहीतरी इच्छाशक्ती असली पाहिजे, व्हिजन असलं पाहिजे, ताकद दाखवता आली पाहिजे की भाजपाला जर पराभूत करायचं आहे केंद्रामध्ये किंवा राज्यामध्ये, तर ही ताकद खरोखर आहे का? आत्ता राहिलेली आहे का? भविष्यात राहील का? हे माहिती नाही. या ममता बॅनर्जी जर हा पर्याय निवडत असतील की आता काय आपल्याला एकटं राजकारण करणं शक्य नाही आहे, ना खासदार आमदार कोणीच सोबत नाही, त्यापेक्षा काँग्रेससोबत जाणं, आपल्याला जी काही पदं मिळतील अटी काही घालू आणि त्या पद्धतीने पदं मिळत असतील तर जाऊ काँग्रेससोबत, नाहीतर त्याच विचारधारेतून आपण आलो, असा ममता बॅनर्जी जर विचार करत असतील तर तो शरद पवारसुद्धा करू शकतात, तो राज ठाकरे करू शकतात आणि उद्धव ठाकरे करू शकतात. त्यातून ते एकत्र येऊ शकतात आणि ते दोघंही एकत्र आले तर तेही काँग्रेससोबत जाऊ शकतात. कारण नाहीतरी ते महाविकास आघाडीत आहेतच. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत आहेत, राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत आहेत. त्यामुळे विलिनीकरणाचा हा मोसम जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. एक सुधीर मोघेंचं जुनं गाणं होतं, तुम्हाला आठवत असेल, भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर, चला विसावू या वळणावर, तसं ते गाणं आहे. तसं चला विलीन होऊ या वळणावर, असं आपण त्याचा शेवट करू शकतो, सगळं काय विसरून जाऊन. माहिती नाही पुढच्या राजकारणात काय होऊ शकतं, पण ममता बॅनर्जी जर हे पाऊल उचलू शकत असतील तर शरद पवारही उचलू शकतात, ठाकरे बंधूही उचलू शकतात. काय होईल माहिती नाही. तुम्हाला या संदर्भात काय वाटते जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.